नमस्कार, मी साक्षी अणसने. येस मराठी न्यूजमध्ये तुमचं स्वागत. पाहू त्याच्या ठळक घडामोडी. जुन्या पेन्शनची मागणी करणाऱ्या संघटनांशी चर्चा. अर्थसंकल्प अधिवेशनाच्या आधी होणार निर्णय, असे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आश्वासन. जुन्या पेन्शनसाठी 17 लाख शासकीय कर्मचारी आजपासून संपावर. तसेच नाशिक व छत्रपती संभाजीनगर येथील आरोग्य विभागातील शासकीय कर्मचारीचं आंदोलन. संसदेत घुसखोरी करण्यावर UAPA अंतर्गत गुन्ह्याची नोंद. घुसखोरीतील एक व्यक्ती हा लातूर जिल्ह्यातला. ललित पाटीलच्या सांगण्यावरून शिंदे गावात MD कारखाना सुरू. ललित आणि भूषण पाटील यांच्या चौकशीतून बाप समोर. SC, ST विद्यार्थ्यांसह OBC विद्यार्थ्यांना मिळणार आधार योजनेचा लाभ. वेदांत इंग्लिश मीडियम स्पोर्ट्स वीक निमित्त बक्षीस वितरण. करंजगाव मविप्र संस्थेचे जनता विद्यालयाचा 55वा वाढदिवस उत्साहात साजरा. भिल्ल समाज विकास महामंडळाच्या तर्फे विविध योजनांसाठी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांची भेट. सोन्याच्या दरात पुन्हा वाढ. छगन भुजबळ महाराष्ट्रासाठी कलंक. बीडची दंगल त्यांनीच घडवून आणली अशी जरांगेची टीका. रोहित पवार बिंडोक माणूस अशी पडळकरांची टीका. मोदी सरकारचा मोठा निर्णय. 76 निरर्थक कायदे रद्द करण्याचं विधायक. धन्यवाद. आता पाहूयात ठळक बातम्या विस्ताराने. भिल्ल समाज विकास महामंडळ मंचातर्फे विविध योजनांसाठी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांची भेट. आज कळवण तालुक्यातील सर्व भिल्ल समाज बांधवांनी कळवण येथील सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांची भेट घेतली. यांची भेट घेऊन प्रकल्प कार्यालयामार्फत येणाऱ्या विविध योजनांसाठी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. यामध्ये कळवण तालुक्यातील महाराष्ट्र शासनाकडून पण या योजना समाजावर उपासमारीचा योजनांपासून वंचित असल्याने यामध्ये कळवण तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासनाकडून पण या योजना समाजावर उपासमारीचा योजनांपासून वंचित असल्यामुळे समाजाला विकला गेल्याने आज कळवण तालुका भिल्ल विकास महामंचातर्फे निवेदन देण्यात आले. यामध्ये संपूर्ण तालुक्यातील समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी भिल्ल समाजाची व्यथा ऐकून त्यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळेस भिल्ल समाज बांधव तुषार बेडे, प्रकाश पवार, PP पवार, भगवान बागुल, भारत पवार, पांडुरंग निकम, सुभाष खेरनार, दोधा पवार, लक्ष्मण पवार, भावडू माळी, किशोर गवळी, बाजीराव गायकवाड, सचिन वाघ, मनोज भंडवे, भारत वाघ, बबलेश लांडगे, सोमनाथ चौरे आदीसह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर एक पाव साहेब 10,000 योजना आल्या. 5 तुम्ही समजा कोकणी समाजाच्या 5 आम्हाला द्या आणि ज्या बाकीच्या असेल ते माझे कोण जेवढे पश्चिम पट्ट्यामध्ये तिकडे आहेत मला त्या 10 मध्ये सुद्धा मला पुढे स्थान मिळत नाही असं म्हणतो. ठीक आहे, आमचे लोक कमी शिकलेले तर ते योग्य ठरत. किती लोक है ना 5,000%. आणि भिल्लला भेटत नाही म्हणजे मग जास्त फायदा कोकणा समाजाला तर इथं आता सरपंच मी 2007 मध्ये सदस्य होतो. 2012 ते 17 सरपंच किंवा मग ज्या आपल्या योजना आहेत तर बकरींच्या काही आपल्या गाय गोठ्यांच्या तर मी माझ्या पद्धतीने जे आहे असतं कागद हॉस्टेलच्या बाबतीत होत नाही कारण तो 30% तो रेशो GRP आहे. आणि तिथं कसं आहे ज्या प्रवर्गाला दिलेलं आहे त्याचे नाही आले खरे झाले दुसरं कोणी भरत नाही. आपण कळतंय का? त्यांच्यापैकी 6 भेटतील. भिल्ल यांच्या समाजाचे आपल्याला 1000 अर्ज आले तर त्यांना त्यातले 45 भेटतील. तसंच कोकणाचे 10,000 50,000 आले तरी 45 भेटतील. म्हणजे लोकसंख्येनुसार त्यांना पाहिजे मिळेल. करंजगाव येथील मविप्र संस्थेचा जनता विद्यालयाचा 55वा वाढदिवस उत्साहात साजरा. सरचिटणीस नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी यांची उपस्थिती. शाळेचं अध्यात्म संगणक कक्षाचे उद्घाटन. यावेळी शाळेतील अध्यात्म संगणक कक्षाचेही उद्घाटन झाले. करंजगाव विद्यालयाचा आदर्श इतर शाळांनी घ्यावा असे नितीन ठाकरे यांनी सांगितले. करंजगाव विद्यालयाच्या आगळेवेगळे उपक्रमामुळे मविप्रच्या लौकिकात भर, असे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांचे वक्तव्य. यावेळी अध्यक्ष सुनील टिकले, संचालक शिवा पाटील खडाक, रेल्वे कमिशनर रामभाऊ पवार, खंडूपा बोडके, नंदू राजोळे, साक्षी चव्हाण यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक RN राजोळे यांनी सुनील जाधव यांचा संस्थेतर्फे विशेष सत्कार केला. तसेच सभापती, माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी यांचीही लक्षणीय उपस्थिती दिसून आली. पैसा उपलब्ध केला
त्याबद्दलही मी ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरता जो मांडव या ठिकाणी केलेला आहे तो मांडव सुद्धा मोफत या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे या प्रकारच्या लोकांच्या सहकार्यातूनच ही संस्था ही मोठी झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या देणगीदारांचं, आश्रयदात्यांचं, सभासदांचं ऋण व्यक्त करणं हे मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी मुख्याध्यापक राघवे सर आल्यानंतर त्यांनी सर्व ग्रामस्थांना एकत्र केलं, त्यांना ते या शाळेच्या ज्या काही गरजा आहेत त्याच्याबद्दलची माहिती दिली आणि हे सगळं काम या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने उभं राहिलं. त्याबद्दल सरांचे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. कमिटी सदस्य मंगेजी राजोळे यांना विनंती आहे व्यासपीठाच्या वतीने त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे. या सर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. सोडून द्या. वेदांत इंग्लिश मीडियम स्पोर्ट वीक निमित्त बक्षीस वितरण. चांदवड येथील स्वामी विवेकानंद शैक्षणिक, सामाजिक व सेवाभावी संस्था संचालित वेदांत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ज्युनियर केजी पासून सेकंड स्टँडर्ड पर्यंत विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स वीकचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बुक बॅलन्सिंग रेस, झिगझॅग रिंग रेस, कांगारू जम्प रेस, पेपर बॉल ब्लेसिंग, बॅकपॅकिंग रेस, बिस्किट इटिंग कॉम्पिटिशन, कोन कलेक्टिंग रेस, कार्डबोर्ड रेसिंग, 3 लेग जम्प अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना कवी व नाटककार रावसाहेब जाधव व कवी सागर जाधव तसेच संस्थेचे संस्थापक विजय जाधव, संचालक बाळकृष्ण कावळे यांच्या शुभ हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी आलेले प्रमुख अतिथी कवी रावसाहेब जाधव व सागर जाधव यांनी विद्यार्थ्यांसाठी कविता सादर केल्या. यावेळी संस्थेतर्फे आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या बक्षीस वितरणाच्या प्रसंगी वेदांत इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल मोनाली सिसोदिया, शिवानी लाहोटी, मोनाली शिंपी, सोनाली आहे, रोहिणी कोतवाल, पूजा मोरे, ऋतुजा थोरमिसे, योगिताताई, वैष्णवीताई व पालक वर्ग उपस्थित होता. भरली शाळा 9 वाजता भरली शाळा मुले झालीत सारी गोळा मुले झालीत सारी गोळा घंटा वाजला टिंग टिंग टिंग. तुमच्या स्कूलला घंटा आहे का? घंटा वाजला टिंग टिंग टिंग. स्कूलला आलाय छोटा भीम. मला जत्रेला नेशील का गोड गोड खाऊ देशील का आई मला जत्रेला नेशील का. महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसाठी संपावर गेले आहेत. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील या आंदोलनाचे पडसाद उमटले असून येथील पंचायत समिती परिसरात सर्व शासकीय कर्मचारी एकत्र येऊन संपात सहभागी झाले आहेत. यामध्ये संपामध्ये उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टरही सहभागी झाले आहेत. या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती येथे निवेदन देत लवकरात लवकर जुनी पेन्शन लागू करावी अशी घोषणा दिल्या आहेत. ग्रामसेवक युनियन आणि कर्मचारी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने राज्यभर बेमुदत संप घोषित केलेला आहे. सदरचा संप हा जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याबाबतचा, त्याचबरोबर शासनाचा
जे खाजगीकरणाचं धोरण आहे त्या विरोधात आवाज, त्या विरोधातला संघर्ष तयार करण्यासाठीच आहे. तसेच जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्या धोरणाला विरोध करण्यासाठी हा आजचा संप बेमुदतपणे इथं जाहीर केलेला आहे. या संपात ग्रामसेवक, महाराष्ट्र ग्रामसेवक युनियन, आरोग्य कर्मचारी संघटना, शिक्षकेतर संघटना, कृषी विभाग, ग्रामपंचायत विभाग, महसूल विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व इतर महामंडळे जे आहेत येथील सर्व कर्मचारी या बेमुदत संपासाठी सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि या बेमुदत संपात सर्व कर्मचारी ताकदीने इथे उभे आहेत. तर या शासनाला या हिवाळी अधिवेशनात एकच मागणी आहे महत्त्वाची, की जो कर्मचारी पूर्ण आयुष्य त्याचं या नोकरीत तो व्यक्त करत असतो त्याला कुठेतरी त्याच्या 60 वर्षानंतरच्या 58 वर्षानंतरच्या सोयीसाठी, त्याच्या उदरनिर्वाहासाठी शासनाने जी जुनी पेन्शन योजना आहे ती कार्यरत करावी. कारण जी नवीन NPS धोरण आहे त्यात कोणत्याही प्रकारची शाश्वती या कर्मचाऱ्याला त्याच्या जीवनासाठी वाटत नाही. त्यामुळे हा लढा जोपर्यंत NPS बंद करून OPS जी ओल्ड पेन्शन योजना आहे ती पूर्ववत करत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहील. आणि आजच्या रोजी सर्व राज्यस्तरावरच्या, जिल्हा स्तरावरच्या, तालुका स्तरावरच्या सर्व संघटना एकत्र आलेल्या आहेत आणि जोपर्यंत या सर्व मागण्या पूर्ण होत नाही, जवळपास 21 प्रकारच्या मुख्य प्रमुख मागण्या आहेत, या शासन त्यावर विचार करत नाही तोपर्यंत हा संप चालू राहील. आणि या संपाबद्दल जे काही गैरव्यवस्था होईल याला हा पूर्णपणे शासन जबाबदार येईल हीच यापुढे आपल्यास सांगू इच्छितो. कर्मचारी एकजुटीचा विजय असो. हम सब एक है, हम सब एक है. जुनी पेन्शन, जुनी पेन्शन कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. एकच मिशन, जुनी पेन्शन. चांदवड बाजार समितीतच शेतकऱ्यांनी कांदा विक्री करण्यासाठी यावे असे आवाहन चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री संजय जाधव यांनी केले आहे. केंद्र सरकारने अचानकपणे निर्यातबंदीचे धोरण घेतल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे चांदवड येथे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. यावेळी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळ यांनी शरद पवार साहेब यांना निवेदन देऊन केंद्र सरकारपर्यंत शेतकऱ्यांच्या हितासंबंधी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी केली. सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला शेतीमाल कांदा विक्रीसाठी आणावा. आपल्या बाजार समितीमध्ये रोख पैसे, चोख वजनमाप आणि विविध प्रकारच्या सुविधा बाजार समितीमध्ये उपलब्ध करून दिल्या असल्याने या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांनी पसंती केली आहे की चांदवड बाजार समितीमध्ये कांदा विक्रीसाठी आणण्याची. परंतु काल पेपरला मी बातमी वाचली की नाफेडने NCCF मार्फत खरीप कांदा खरेदी केंद्र सुरू केले. परंतु त्या खरीप कांदा खरेदी केंद्राची या ठिकाणी चौकशी केली असता पेपरला दिलेल्या संपर्कासाठी केलेल्या नंबरला फोन केला असता त्या ठिकाणी कुणी फोन उचलत नाही आणि कोणत्याही प्रकारचे केंद्र या ठिकाणी सुरू झालेले नाही. तरी मी शेतकरी बांधवांना एकच विनंती करतो की आपण बोगस कांदे विक्री थांबवण्यासाठी कोणत्याही शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड, बँकेचे पासबुक, 7/12 खाता उतारा कोणाला देण्यात येऊ नये. म्हणजे या ठिकाणी मोठ्या भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी ही गरज आहे. कारण शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कांदे विकले जातात आणि बोगस पैसे त्या ठिकाणी या संस्था काढत आहे. त्यामुळे परत एकदा मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण आपला संपूर्ण कांदा चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विक्रीसाठी आणावा. त्याचं कारण या ठिकाणी काल ज्यावेळेस केंद्र शासनानं निर्यात
बंदी केली आणि त्याच्या विरोधात आपल्या देशाचे माजी कृषी मंत्री आणि आदरणीय शरद पवार साहेब या ठिकाणी चांदवडला रस्ता रोको करण्यासाठी उपस्थित झाले. त्यावेळेस चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून मी त्यांना विविध प्रश्नांचं निवेदन त्या ठिकाणी दिलं. त्या निवेदनाची त्यांनी दखल घेऊन आपल्या भाषणामध्ये संपूर्ण निवेदन वाचून दाखवलं आणि त्यांनी सांगितलं केंद्र शासन राज्य शासनाला तुमच्या निवेदनाची त्या ठिकाणी मार्फत मी कळवतो आणि केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला या ठिकाणी आपलं निवेदन पाठवून आपल्या संपूर्ण मार्केट कमिटीच्या मागण्या त्या ठिकाणी पाठवतो आणि शेतकरी बांधवांना न्याय मिळवण्यासाठी मी प्रयत्न करतो असा शब्द या ठिकाणी आपल्या देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी या ठिकाणी मला दिला आहे. त्याबद्दल मी पवार साहेबांचे खूप खूप चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बघत राहा येस मराठी न्यूज, फक्त वास्तव.